कोकणामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरूच आहे। जगबुडी आणि नारंगी नद्यांनी इशारा पातळी ही ओलांडलेली आहे। खेड दापोली राज्यमार्ग हा फुरुस मार्गे रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे वाहतूक आता मंडणगड मार्गे वळवण्यात आलेली आहे। खेड दापोलीमध्ये मुसळधार पाऊस सध्या कोसळत आहे। जगबुडी आणि नारंगी नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। काही भागांमध्ये पाणी देखील शिरलेलं आहे। दापोली मार्ग हा रहदारीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पाठीमागे पाहू शकता की खेड दापोली मार्गावर अनेक ठिकाणी जे रस्त्याचं बांधकाम सुरू होतं त्या बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे आणि जे पर्यायी मार्ग काढण्यात आले होते त्या पर्यायी मार्गावर देखील आता पाणी आलेलं आहे। पुराचं दुथडी भरून वाहत आहेत। मुसळधार पाऊस कोसळतोय। एकूण 85 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हा गेल्या 24 तासांमध्ये खेड तालुक्यामध्ये कोसळलेला आहे। जगबुडी नदी ही इशारा पातळीच्या वरून वाहत आहे। नारंगी नदी देखील इशारा पातळीच्या वरून वाहत आहे। पावसाची संततधार अजूनही सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने आता अलर्ट जारी केलेला आहे। खेड दापोली या राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे पालगड मार्गे वळवण्यात आली आहे, मंडणगड मार्गे वळवण्यात आली आहे। दस्तुरी या ठिकाणाहून मोठी वाहनं असतील किंवा छोटी वाहनं असतील त्या ठिकाणी दस्तुरी मार्गे पालगड या ठिकाणाहून दापोलीकडे रवाना करण्यात आले आहेत। एक मोठा फटका या ठिकाणी रहदारीला बसताना दिसतो आहे। पुढार न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।